षटकर हॅट्रिक पाहायला मिळेल का? इथे यावेळेस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर डाउन द बॉल, एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सवा शेर, ईट का जवाब पत्थर से, धक्का क्रमांक 3 खेळाडूवरती चढवलेला आक्रमण, 2 चेंडू षटकर जरूर आले. हो यावेळेस काय झेल पकडलाय, वा भाई वा, अनबिलिव्हेबल, जबरदस्त, इट्स अ ब्रिलियंट कॅच. पुढे जर पाहिलं तर 19 चेंडू बनवायचे असतील त्या 35 धावा, आणि इथे काय तर पहा, 2 षटकार आल्यानंतर एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट्स मिळवणारा खेळाडू अधुरे नाही होते. काय जबरदस्त बॅटिंग, परत एकदा यावेळेस पुल केलाय, इथे बॅक टू द बॉलर, क्वाटन बॉलचा चान्स, आणि त्यानंतर इथे नशिबाची साथ मिळते. पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद. शेवटचे 10 चेंडू बनवायचे असतील त्या 22. यावेळेस विकेटच्या पाठीमागे झेल होईल का? हो हो, झेल पकडलाय, आणि तुम्ही पाहू शकता एकाच मॅच मध्ये 5 विकेट्स मिळवणारा मला वाटतंय पहिलाच खेळाडू आहे का? पत्करली नाही. परत एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. हो यावेळेस चेंडू हवेत, परत एकदा पाहायचंय झेल होईल का? हो हो हो, वाडा कॅच, अनबिलिव्हेबल. आणि या स्पर्धेतील मला वाटतंय दुसरा पंजा ज्या खेळाडूच्या नावावरती आहे त्याचं नाव आहे सलमान सय्यद. पहा, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती, तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे. असं कौतुक होणं सुद्धा गरजेचं आहे. किल्लारी संघाचा हा एक स्ट्रायकर गोलंदाज सलमान सय्यद आज इथे मात्र आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घातक गोलंदाजी करतोय. 45 धावा, शेवटचे 6 आणि 20 धावांची गरज आहे सर. फुलटॉ चेंडू, आणि त्या ठिकाणी कॉटन बॉल होण्याची संधी मात्र सोनूकडे होती, परंतु नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला काय हरकत नाहीये. चेंडू जरी डॉट आला ना सर, अतिशय महत्वाचा ठरणार आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटकार खेळणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. शिवक्रांती क्रिकेट क्लब संघ अजून सुद्धा आशा सोडायला तयार नाहीये, कारण 5 चेंडूवरती 20 धावा